जो मुलांना कपडा देणार आहे तो दाखवायला आणलेला आहे। एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही आहे यांना, एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही आहे, एवढ्या मिरच्या लागायचं काही कारण नाही यांना। काय झालं? सभापती महोदय, हा गणवेश अशा पद्धतीनं कट करून दिला जाणार आहे हे मी सांगितलेलं आहे। तो कशा पद्धतीनं कट करून देतात ते मी समोर आणलेलं आहे। मला बोलू द्या सभापती महोदय, वारंवार मला संरक्षण द्या, तुम्ही मला संरक्षण द्या। मी सभापतींना दाखवतो, तुम्हाला नाही दाखवतो। तुम्हाला बोलायला देते मी दरेकर साहेब, एक दोन हो पण 2 मिनिट थांबा। दानवे साहेब, मी काय बोलते, काय झालं ते मला थोडस 1 मिनिट ऐकू दे। कपडा आहे माझं असं म्हणणं आहे, की शालेय विद्यार्थ्यांना जो गणवेश दिला जाणार आहे तो आधी कपडा दिला जात होता त्या शालेय समितीकडं। आता सरकारने एक एजन्सी नेमून ही एजन्सी कपडा खरेदी करणार, ही एजन्सी कपडा कट करून महिला आर्थिक विकास महामंडळाकडे पाठवणार, मग महिला आर्थिक विकास मंडळ त्याला शिवणार आणि त्या शाळेत पाठवणार। म्हणून मी हे दाखवलं की ही एजन्सी जर महिला आर्थिक विकास मंडळाला असा कट केलेला कपडा पाठवत असेल तर महिला आर्थिक विकास मंडळालाच कपडा का नाही दिला आपण? बरं, आता एक मिनिट थोडंसं पॉइंट ऑफ ऑर्डर काय आपला समोराचं देते मी तुम्हाला। माझा हाच होता की त्यांनी काही बाहेरच्या वस्तू, कापड वगैरे फाडलेलं, कट केलेलं त्यांनी ते बंडल आतमध्ये आणला आणि तो असा वर करून दाखवला। मी सन्मान्य सभापतींना एवढंच पॉइंट ऑफ ऑर्डर विचारला की अशी बाहेरची वस्तू सभागृहामध्ये आणताना चेअरची सन्मान्य सभापती महोदयांची परवानगी घ्यावी लागते। ती रितसर परवानगी सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी घेतली आहे का? घेतली असेल तर आमचं काही म्हणणं नाही, घेतली नसेल तर नियमानुसार कारवाई करा। हा माझा पॉइंट ऑफ ऑर्डर होता। ठीक आहे, दरेकर काय तुमचं काय म्हणणं आहे? मी विधानसभेत खालच्या सभागृहामध्ये जेव्हा अशाच प्रकारे आम्ही भाजीपाला आणि कपडे घेऊन आलो होतो तेव्हा आमच्यावर कारवाई झाली होती। आम्ही नवे सभासद होतो, आम्हाला कल्पना नव्हती, आम्ही ते केलं। आता विरोधी पक्ष नेता 4 दिवसापूर्वी एक गोष्ट झाली, संविधान पदावर असल्यानंतर जर आणि सिंपल प्रश्न पॉइंट ऑफ ऑर्डरच्या माध्यमातून सरकारच्या बाजूने मंत्र्यांनी विचारलाय की अशा प्रकारच्या वस्तू आणायच्या असतील तर सभापतींची परवानगी लागते। आता सिंपल प्रश्न, आपली परवानगी असेल आमची काही हरकत नाही, कारण ह्यांना कसं असतं सभापती महोदय, नंतर काढलं मीडियात जातं सगळं, मीडियात जे जायला पाहिजे ते सगळं जातं, त्याच्यामुळे ही पद्धत बरोबर नाहीये। मीडियात काय करायचंय ते मी बाहेर करू ना, या सभागृहात हे माईक आणि तोंड आहे ना, याचं काम आहे सभापती महोदय। अशा प्रकारच्या गोष्टी आणून प्रदर्शन मांडायची ही जागा नाहीये, हे प्रदर्शन स्थळ नाहीये, हे विचार स्थळ आहे। इथे मोठं एवढं पद आहे, त्याच्या पदाचा उपयोग आपल्या विचारशैलीतून, आपल्या वक्तृत्वातून आणि पुढे बोललेत ते गंभीर आहे। मी काय बंदूक घेऊन आलोय का? काय चाललंय सभापती महोदय? त्याला बंदूक आणायची आता ठीक आहे दरेकरजी, तुमचा मुद्दा लक्षात आलाय। माझी कुठली परवानगी विरोधी पक्षनेत्यांनी घेतलेली नाहीये। एक नाही, दुसरा 1 मिनिट थांबा जरा 1 मिनिट। मी या सभागृहात आहे, तुम्ही अनेक वर्ष वेगवेगळ्या सभागृहात होता। असे लोक वेगवेगळ्या आणतात गोष्टी, कोणी शेतकऱ्यांचा ड्रेस घालून येतं, कोणी घोंगडी घालतं, त्याला सभापती दखल घेतात। आता मी दखल घेतली आहे तर एक तर पहिली गोष्ट ना, तो ड्रेस पुरुषाचा, मुलाचा गणवेश आहे का मुलीचा आहे? मुलाचा कापड आणि बरं, पहिली गोष्ट। दुसरं म्हणजे असं तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं की